नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, हा हवामान आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतोय. काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढू शकतात? कारण की या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, त्याची सध्याची परिस्थिती बघितली, कांदा 2800-3000 रुपयापर्यंत सध्या विकतो आहे. आणि खरं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, नगर जिल्ह्यातील बऱ्याचशा कांदा बाजार समित्यामध्ये, नगर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला 2300 ते 3000 रुपयापर्यंत सध्याचे मार्केट आहे. 2 नंबर कांदा 1600 ते 2300, 3 नंबर कांदा 1000 ते 1600, 4 नंबर कांद्याला 600 ते 1000 रुपयापर्यंतचे बाजारभाव आहे. तर 600 रुपयापासून ते 3000 रुपयापर्यंतचे कांद्याचे मार्केट नगर जिल्ह्यामध्ये तो भेटतो आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 3000च्या आसपास किंवा 3000च्या वरती 3200-3300 कधी कमी जास्त होत असतात मार्केट. आणि त्या हिशोबाने या ठिकाणी कांद्याची सध्याची परिस्थिती आहे. आणि भाव वाढण्याचं एकंदरीत कारणच म्हणजे थोडे या ठिकाणी शेतकऱ्यांना आवक जर घटली तर कांद्याच्या भावात वाढ होईल. तर मागे 7-8 दिवसापूर्वी तुम्ही एक महत्त्वाची बातमी ऐकली असेल की कांदा अफगाणिस्तानमधून आयात करण्यात आला. तशीच काही स्थिती या झाल्यामुळे या ठिकाणी थोडी सध्या कांद्याच्या भावात नरम आहे. कांद्याची आवक व्यवस्थितरित्या आहे, एवढी फार काही वाढलेली नाही आणि फार काही कमी झाली नाही. मीडियमरित्या या ठिकाणी कांद्याची आवक आहे. तरी सुद्धा सध्याची कांद्याचे भाव 2800 ते 3000 रुपयापर्यंत सध्या विकतो आहे. खरं तर हे कांदे कितपत भाव आतापर्यंत या कांद्याला भेटतो आहे 3000 पर्यंत जास्तीत जास्त, तर हे कितपत योग्य आहे? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया नक्कीच मांडा. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राइब. जय महाराष्ट्र. धन्यवाद. भेटू.